नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही सर्वांच्या मनापासून स्वागत. गावाकडे नाही का उन्हाळा चालू जर झाला ना तर काय काय बनवतं ते तुम्हाला दाखवतो. कारण ऊन एवढं पडतं आणि त्या उन्हाचा पण लोक नाही का गावाकडे फायदा घेतात. त्यामधलाच एक भाग नाही का आज आपली आजी बनवून राहिली आहे. कारण कुरडया प्रत्येकाच्या घरोघरी असते, ते तुम्हाला माहितीच आहे. पण कसे बनवतात, काय बनवतात आज ते तुम्हाला दाखवतो. काल तर दळून आणलं तुम्ही बघितलं आहे. आणि हे बघू शकता, हे बघा असे 3 दगडं वगैरे मांडून आपल्या आजीने सकाळपासून पूर्णपणे रेडी करून ठेवलं आहे. आणि काल जे दळून आणलं होतं ना ते कसं काय व्यवस्थित करून ठेवलं आहे, पिळून वगैरे असते तुम्हाला दाखवतो. दाखवू का बाई? आज दिवसभर घरामध्ये काय काय होतं तुम्ही फक्त बघत राहा. हे बघू शकता काल असं पाणी काढायचं. आता याच्या खाली काय निघतंय बघा. हे फक्त वरती तुम्हाला पिवळं पाणी दिसतं, पण याच्या खाली पूर्णपणे व्हाईट आहे. हे बघा पूर्णपणे व्हाईट निघालं. आता ते हे पाणी फेकून द्यायचं, हे पाणी फेकून देता. हे बघू शकता आतमध्ये पूर्णपणे व्हाईट आहे. गावाचा चीक आपल्या आजीने काल पिळून ठेवला होता, 1 डे आणि 1 नाईट पूर्ण. आता हे पाणी आपण पिढ्यानं पाणी हे निचाळ करायला ठेवतं चीक. मग आता हे चिकाचं पाणी हे वरद असं अख्खं वतून घ्यायचं आणि नुसतं खाली आपलं दूध घटरथ ते फरम्याचं ठेवायचं. आजीने सकाळपासून पाणी वगैरे नाही का तापायला ठेवलं. आणि छोट्या चुलीवरती जमत नाही आपल्या, तर हे बघा 3 दगडं आणली तर त्याच्यावरती नाही का लाकडं वगैरे घालून चूल बनवली आहे. आणि आपल्या छोट्या चुलीवरती नाही का आपली जो तो ताई भाजी ते बनवून राहिली. इकडं कशाची भाजी जो तो आपली मटकीची भाजी बनवून राहिली. जो तू आपली आजी काय करते तुम्हाला दाखवलं, तर आपली आई आणि कृष्णा नाना काय करते ते पण दाखवतो. हे बघू शकता नाना इकडे उन्हाला बसलेत आणि कृष्णाला स्पेशल हँडल करायला आपली आई आहे. आई त्याला नाही का मटकी खाऊ घालू राहिली. ही मटकी तळली होती सकाळी, त्याला मटकी खाऊ घालू राहिली. नाना बसलेत उन्हाचा आस्वाद घेत. गोळ्या घातल्या का? गोळ्या घेतले. पातीला चांगलं तापलं, त्याच्यात जिरे सोडेत. आता तेल 2-3 वगळी सोडीते असं भावतारी. आपल्या आजी आज पूर्णपणे कुरडयाची रेसिपी सांगू राहिली तुम्हाला ब्लॉगमध्येच. आता असं भोकड्याचं तेल सरत फिरायचं चौकून. मग हे तेल चौकून पवासलं का मग चिक खाली चिकटत नाही. आता एक आदुरीभर गहू येतं आपले. मग आता त्या मापाने चिक किती पडतो, चिक जर 1 भगुलं पडलं तर 2 भगुले पाणी ठेवायचं. लेकी बाळी हो, आता मी आधान ठुलंय तवर त्याला उकळी येते, तवर मी अंगावर पाणी घेते, देवाला पूजा करते, लगेच गुरुगुरु हाते चालली आंघोळीला आपली आजी. आता बघा गावचं ओपन बाथरूम असतं बघा आंघोळीचं. आम्ही सगळेजण इथंच आंघोळ करतो. आम्हाला भाई पण आवडत नाही ते बाथरूम आहे घरामध्ये, तरी आपली आजी तिकडे आंघोळ नाही करत. तिला आवडत नाही. कमी नाही आवडत बाई? कोणल्यावणी होतं बघा इथं किती फ्रेश वाटतंय. कोणल्यावणी. इथं सगळे झाडं ते नेत ना, लय भारी वाटतं. मी पण नाही करत घरामध्ये त्याच्यामुळे. तिथं एकदम हिरवळ आहे सगळी आणि भारी वाटतंय पूर्णपणे. बघा पूर्ण हिरवळ आहे बरं का, पूर्ण हिरवळ डायरेक्ट. आता इथं आपल्या सगळेजण इथं आम्ही आंघोळ करतो. आता टाकायचं हातायचं. गपक्याच रामकृष्ण हरे का म्हणून म्हणायला लागतं तसं. बघू शकता काही झालं आहे चिक आता आहे कुरडयाचा. आपल्या आजी बघा अजून तिच्या हातात किती पावर आहे. रपा 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 हाती राहिली. झालं आता. असं आठवं लागतं काय गाठी नाही होऊन द्यावं लागत आहे. एवढं फास्ट हलावं लागतं. झालं काय पूर्ण झालं का? हे बघू शकता किती भारीची खाटवलंय. असं लेकी बाळी हो करावं लागत. असं लक्ष द्या. आजी अजून चिक खाटी ती बघा. चिक हाटीला आपल्या आजीने. याला ताकद लागते बरं का, खतरनाक. ज्योतूने आणि बहिणी दोघींनी मिळून हाटीला.
ही रेसिपी पण बनवतात बरं का याची. रेसिपीचे ही आता ही रेसिपीच झाली आपली. देवाचं दर्शन घेऊन येऊपर्यंत झाल्या. फायनली कुरड्या पण घालून टाकल्या. बघू शकते झाल्या कुरड्या आपल्या आजीच्या. लेकी बाई हो, या चीक खायला तुम्हाला आवडत असला तर करून खाजा चीक. गव्हाचा चीक आहे गव्हाचा. खाल्ला बी बा. मला म्हणली नाही खायचं का. तुला गोड नाही लागत. बरं तुला चांगला लागतोय खाय. हे बघा झालं सगळ्या कुरड्या. आईने ज्योतूनी मामीने सगळ्यांनी घातल्या. तिने सगळ्यांनी का कुरड्या वगैरे केल्या होत्या. त्याच्यामुळे नाही का भाजी केली पण आपल्या ज्योतूने केली होती भाजी दुपारी संपली. तर आता हे बघू शकतात आजीने त्यांनी काय केलं. जेवण नाश्ता आपल्याला सकाळी करीत असतं ना आता ते दुपारी केलं आहे आज. चपात्या वाट्या लेकी बाई हो, चपात्या मग टाकून देतात का आपल्याला इतकंच आणणार असं मग करून खात जायच्या. कृष्णा किती आवडून खाऊ राहिलं आहे. काय काय तुझ्यासाठीच बनलेलं आहे ते आज. हे कसं खातोय काय. आता संध्याकाळचे 6 वाजले आहेत आणि आपल्या आजीच्या आज मेहनतीला पूर्णपणे फळ आलं आहे. 2-3 दिवसापासून रखडत होती. आज ते फायनली आपल्या कुरड्या नाही का वाळून पण झाले आता. तर बघू शकता हे बघा आता आपल्या आजी नाही का काढू राहिली. लेकी बाई हो, आता जराशी कच्च्या राहिल्या आता. मग आता उद्याचं पण ऊन द्यावं लागेल. याच्या उन्हात वाळतच नसतात. 1-2 उन्हात द्यावंच लागत असते. तर थोडेसे राहिले तर हे बघा थोडं कच्चे राहिले. पण आता आजीने काढून घेते. पातेले डोकं पातेल्यात मांडीते. तर मग पातेलं नाही मी घामेल्यातच मांडीते. ह्या कुरड्या नाही का आपली आजी बनवणार नव्हती. कारण आपली संगूताई नाही का आपल्या आजीला कुरड्या देणार होती. पण हे फक्त तुमच्यासाठी बनवल्यात. कारण नाही का ती दाखवून देणार होती की जुन्या पद्धतीने कुरड्या पण कशी करते. आणि त्याच्यामध्ये एवढी ताकद नाही तरी सकाळी बघितलं की ते हातू लागत होती. आपली ज्योतून ते होते म्हणून जमलं. नाहीतर मग मामीन ते असतात एकटीच्या सक्षम दमावरती नाही का कुरड्या बनवल्यात एवढ्या. याकडे परस्तीनं बनिले आता. हे फक्त तुम्हाला दाखवायसाठी बनवल्यावर फक्त. सांगू माई नाथे ती मला कुरड्या पाठवून देणार होती. पण मी हे खास तुम्हाला करून दाखवल्या. तुम्हाला कमेंट करून सांगा आजीला कुरड्या जमत्याच का नाही. अशा बनिल्या बाई लेकी बाई व बघा. तुम्हाला बनवता येत असलं तर बना. नाही तर विकत घ्या. नाही तर आयत्या घेऊन खा. नाही तर कोणी नातेवाईक असलं तर त्यांना सांगा. का आम्हाला येत नाही तर मग तुम्ही द्या आम्हाला करू. हे बघू शकता जो तू आज नाही का स्वयंपाक करू राहिली. चपात्या वगैरे सगळं त्याच्याकडे चालू आहे. आता रेसिपी होती. रेसिपी आजीने बनवली वांग्याची भाजी. ते तुम्हाला मध्ये सोडून दाखवतो. मला नाही का दिवस का बरं संपा वाटतो याच्या पाठीमागचं मी तुम्हाला कारण सांगतो. कारण दिवसभर तर गरमी खूपच असते. पण संध्याकाळचा व्ह्यू नाही का एक नंबर असतो गावाला. दृश्य पण म्हणू शकतो व्ह्यू पण म्हणू शकतो आपण. एवढा भारी व्ह्यू असतो ना इथून. आणि मी तुम्हाला सगळे व्ह्यू दाखवले आहेत. उन्हाळा पावसाळा हिवाळा. तर बघू शकता हा ते व्ह्यू असतो. एवढा भारी वाटतं ना संध्याकाळी इकडं घराच्या पाठीमागं जबरदस्त. जेव्हा पाणी वगैरे होतं त्यावेळेस बघितलं तुम्ही पूर्णपणे हिरवं होतं. पण आता थोडं नाही का वाळून गेलं आहे. उन्हाळा लागला आहे त्याच्यामुळं. पण तरी संध्याकाळी भारी वाटते गावाकडं. आपली आजी कुरड्या करून राहिली. आपली ज्योतू स्वयंपाक बनवून राहिली. पण आपली आई आणि कृष्णा काय करून राहिले ते दाखवतोय. आणि फायनली आजचे दिवस आहेत ते घरी. काल जाणार होते पण थांबं वाटलं त्यांना. मी म्हटलं बिंदास थांबं वाटतं भारी आहे. कारण घरात लहान लेकरू असलं नाही भारी वाटतं. आणि आई आणि कृष्णा काय करते तुम्हाला दाखवतो. इकडं मंदिराचं काम चालू आहे. तुळजाभवानीचं मंदिर आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे. हे भैरवनाथाचं मंदिर आहे. आणि इकडे बघू शकता की आपली आई कृष्णा तो खेळू राहिले. घरी असला नसता वळत राहतो तर आई येतं घेऊन आली त्याला. काय करतो आजीसोबत खेळतोय. आई त्याला नादी गोडी लावती. काय झालं पडलं. घे थांब देतो. खेळायचं हा खेळू राहिला इथं. घरी स्वयंपाक वगैरे करून नाही देत तो तुला. आंब्याला तर कैऱ्या वगैरे आले. मी म्हटलं याला हे काय करतोय तर पाठीमागच लागला. आता चाललं घरी घेऊन त्याला. फुल घेतलं फुल दाखव. फुल दाखव ना. हे बघा फुल दाखवतोय. चलो मामबासे. कृष्णाने धरला. कसा धरला ते कुत्र्याने पांढरे डोळे केले. हाय बेकार बाबा ये. अरे थांब ते मरण ते त्याला. आज खूप दिवसानंतर नाही का दळणाची बारी माझ्याकडे आली आहे. नाही तर तेच घेऊन जात असतो. आपली आजी काय करते माहिती आहे का.
जर एक दिवसाचं पीठ शिल्लक असलं ना त्याच्या आदल्या दिवशी दळून आणून ठेवते, म्हणजे कसं लाईट वगैरे असो किंवा नसो एक दिवस पहिले दळून आणून ठेवायचं. तरी बघू शकता आता दळण दिलं आहे बाजरीचं, आता एक गिरणीमध्ये नेऊन ठेवायचं आहे. जवळपास 1.5 पायली आहे आणि 1.5 पायली इकडं नाही का 25 रुपयाचं होतं, 15 रुपये पायली आहे गावाला. सिटीमध्ये कसं किलोवरती असतं, गावाला पायलीवरती असतं. आता जस्ट नाही का दळण वगैरे ठेवून आलो आहे. आपल्या ज्योतून एकदम मस्तपैकी चपात्या वगैरे बनवली आहे, आपल्या आजीने नाही का वांग्याची भाजी बनवली आहे. आता जेवण वगैरे करू आणि आपल्या दिवसाचा इथंच एंड करू. कारण काय आले आज कुरडयाच्या घरामध्ये हे काम होतं, तर आपल्या आजीने त्यांनी सगळ्यांनी मिळून ते कुरडया वगैरे घालून घेतल्या, त्याच्यामुळे का भरपूर जण सगळे थकलेले आहेत. आता जेवण वगैरे करू आणि शांततेत एकदम विश्रांती घेऊ. मी पण आता नाही का आपल्या ब्लॉगचा एंड करतो आणि लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं लवकर शूट करतो आणि रात्रीच अपलोड करतो, जेणेकरून तुम्हाला नाही का वाट नाही बघावं लागणार. जरी माझ्याकडून आज वाट बघावं लागली त्याच्याबद्दल मी सगळ्यांची माफी मागतो की उद्यापासून नाही लागणार. मी डेली नाही का टाईम टू टाईमच टाकन. काय होतं नेटवर्कमुळं थोडं मागं पुढं होतं, पण आजपासून मी ती काळजी घेईल. तर आजचा ब्लॉग कसा झाला आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि नवीन जर कोणी असेल अजून पण आपल्या आडीचं सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि एक हक्काच्या आपल्या फॅमिलीला प्रतिसाद द्या. तर भेटू उद्या लवकर. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, टेक केअर.